ॲम्ब्युलन्सवाला बारामतीकर. तर मी बारामतीतून पुण्याला एक बाळ 11 वर्षाचं शिफ्ट केलेलं आहे. तर त्या बाळाची हिस्ट्री अशी आहे की त्या बाळाला मेंदूत ताप गेल्यामुळे त्याला हाय सेंटर पुण्याला शिफ्ट करण्याची वेळ आली. तर मी ती 1 तास 14 मिनिटात ते बाळ शिफ्ट केलं बारामतीतून. 110 किलोमीटर रनिंग टोटल असताना 115 किलोमीटर रनिंग असताना 1 तास 14 मिनिटात मी ते बाळ पुण्यात घेऊन आलो आणि ट्रीटमेंट बी चालू केली झाली त्या बाळाला. पण बाळाची परिस्थिती नाजूक असल्यामुळे, म्हणजे बाळ म्हणण्यापेक्षा ती मुलगी, तर मुलीची परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिला मशीनवर घेण्याची परिस्थिती आलेली आहे. तर मी ज्यावेळेस त्या मुलीला सोडून ज्यावेळेस बाहेर आलो ॲम्ब्युलन्सकडे आणि माझ्या रिलेटिव्हची बातचीत चालू झाली, तर एका रिलेटिव्हने मला त्या बाळाची, त्या मुलीच्या हिस्ट्री अशी सांगितली की ह्या नवरा बायकोच्या भांडणात त्या मुलीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि दुर्लक्ष असं झालं की आता तिची शेवटच्या वेळेला ही एकत्र आली ती समोरासमोर आज 5-6 वर्षातून. अरे तुम्ही अपत्य जन्माला घालता आणि परत या अशा गोष्टी तुम्हाला कितपत योग्य वाटतंय हे बघा. आणि माझ्या प्रत्येक व्यक्तीला असं सांगणं आहे की जर तुमचं जर असं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मुलं जन्मालाच घालू नका. आणि मुलं जन्माला घालायची असेल तर एकत्र राहून त्यांचं संगोपन करा. काय ज्यावेळेस ती मॅच्युअर होतील त्यावेळेस तुमचं काय असेल ती निर्णय घ्या. ह्याच्यात अशा लहान मुलांचं तुम्ही खूप मोठं नुकसान करताय. एवढंच माझे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे. आणि शेवटच्या वेळेला तुम्ही एकत्र येण्यापेक्षा जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला आदर, आसरा, प्रेम अशा गोष्टी देत चला. आणि तुमचं भांडण असेल ना तर ते त्यांच्यापासून दूर ठेवा काही दिवस, जोपर्यंत ते मॅच्युअर होत नाही तोपर्यंत. आणि जर कुणाचा असा प्रॉब्लेम असेल तर परत पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही नक्कीच माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही कुणाचा प्रॉब्लेम असा असेल तर एकत्र या. कारण की आता मी या पेशंटकडून असा अनुभव घेतलाय की त्या दोन्ही पार्टीची अशी मोठी भांडणं त्या पुण्यात हॉस्पिटलला लागलेली होती. आता आपण काय बोलायचं, काय समजून सांगायचं. आपलं वय लहान असल्यामुळे त्यांना जास्त समजून आणि समजच देणं आपलं एवढं मोठं कर्तव्य नाही किंवा आपण एवढं मोठं नाही की ते एवढ्या मोठ्या माणसांना आपण सांगणं. पण माझं या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगणं आहे की तुम्ही जर कुणाचा असं मॅटर असेल तर खरंच